तर नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला भुईकोट सोडून गिरिदुर्गमधला 4था किल्ला आहे. म्हणजे आत्ता थोडीशी मजा येईल, कारण आपल्याला 1 तासाची चढाई करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण आलो आहे विलासगड या ठिकाणी, जो गोटखिंड इस्लामपूरच्या बाजूला आहे. गोटखिंड म्हणून गाव आहे, तिथून साधारण 2-4 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे. तर 1 तासाची चढाई वाटते एकदम टॉपला जाण्यासाठी. तर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत तुम्ही गाडीने येऊ शकता. आणि किल्ल्यावरती मल्लिकार्जुन म्हणजे साक्षात महादेवांचं सुद्धा स्थान आहे. त्याच्यामुळे मल्लिकार्जुनाच्या मंदिरापर्यंत पायरी मार्ग आहे. आणि तिथून वरती मग टॉपला जाण्यासाठी थोडाफार 15-1 मिनिटाचा मग आपल्याला कसा मार्ग आहे ते कळेल. ठीक आहे, तर आपण आता चढाई चालू करूया. तर फायनली आपण मल्लिकार्जुनचं जे मंदिर आहे तिथपर्यंत पोचलेलो आहे. आणि जेवढं वाटलं तेवढा वेळ नाही लागलेला. एक हार्डली 15-20 मिनिटात आपण इकडे पोचू शकतो जर नॉनस्टॉप आला. तर मी शूट करत आलो त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला, अर्धा तास. पण जर कोण नॉनस्टॉप आला तर तो एक 15 मिनिटामध्ये पण पोचू शकतो महादेवांच्या मंदिरापर्यंत. ते मागे मंदिर आहे आणि हा मंदिराच्या समोरचा व्ह्यू ऑसम आहे. तर थोडंसं एक काम करू, दर्शन वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर वरती जे आहे थोडंसं जाईल. मला वाटतं इथून मागूनच रस्ता आहे वरती जायला टॉपला. तिकडे साक्षात पांडुरंगाचं मंदिर आहे, रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, तिकडे पण आपण जाऊन येऊ. ठीक आहे, चला. सह्याद्रीच्या शांत रांगांमध्ये आजही एक डोंगर असा आहे जो इतिहासापेक्षा अनुभव सांगतो. तो म्हणजे विलासगड, ज्याला लोक मल्लिकार्जुन गड म्हणून ओळखतात. इथे उंच तटबंदी नाही, न युद्धांच्या कथा, पण आहे निसर्गाची मोकळीक आणि मनाला थांबवणारी शांतता. डोंगरमाथ्यावर वसलेलं मल्लिकार्जुन मंदिर हेच या ठिकाणाचं केंद्र आहे. वाराढग आणि घंटानाद यांच्यामध्ये इथं एक वेगळाच स्थैर्याचा अनुभव मिळतो. चढाई करताना दऱ्याशिवारं आणि आकाशाचा विस्तार हळूहळू उलगडत जातो. इथे पोहोचल्यावर गड जिंकल्यासारखं नाही, तर स्वतःला सापडल्यासारखं वाटतं. विलासगड इतिहासासाठी प्रसिद्ध नसला तरी शांतता, श्रद्धा आणि सह्याद्रीचा आत्मा अनुभवायचा असेल तर हा डोंगर नक्कीच लक्षात राहतो.
इकडे मल्लिकार्जुनाजवळ बसून झालं. आता दर्शन घेतलं, शांत वाटलं. ते जे पुजारी आहेत त्यांच्याकडून कळलं की साधारण 1000 ते 1200 वर्ष जुनं मंदिर आहे आणि जिवंत म्हणजे स्वयंभू एक शिवलिंग आहे सोमनाथाचं इकडे, आणि मल्लिकार्जुन यांची स्थापना केलेली आहे अगस्त्य मुनींनी. एकदम पवित्र आणि शांत मस्त जागा आहे. ठीक आहे, तर आता मायबापाकडे जाऊया. विठ्ठल रुक्माई मंदिर वरती आहे टॉपला, म्हणजे गडाचं पण टॉप होईल आणि अत्युच्च शिखरावरती जाऊन मस्त शांतपणे बसूया 10-15 मिनिट. चला. तर हा होता आपला विलासगड. फिटनेससाठी ट्रेक वगैरे करायचं असेल तर मस्त गड आहे. प्लस तुम्हाला मल्लिकार्जुन यांचं दर्शन घ्यायचं असेल, महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तरी सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे विलासगडाचा, आणि हायवेपासून अगदी जवळ आहे. म्हणजे तुम्ही इस्लामपूरवरून जर कोल्हापूर साईडला वगैरे ट्रॅव्हल करता तर त्याच्या एकदम जवळ आहे. लेफ्ट साईडला हा किल्ला पडतो. आटोपशीर आहे. अवशेष असे फारसे मला काही दिसले नाही, फक्त एक ते नगारखाना प्लस 1-2 असे अवशेष मला भेटले. ते कृष्ण मंदिर वगैरे आहे, तर ते पण भग्नावस्थेमधलं आहे. तर ठीक आहे, आटोपशीर किल्ला आहे, जरूर भेट द्या. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रपरिवाराबरोबर किंवा नातलगांच्या बरोबर माझा चॅनलचा किंवा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गडकोटाचे व्हिडिओज पोहोचतील. तर आता पुढचा गड आहे मच्छिंद्रगड, डायरेक्ट गाडी जाते. तर बघूया तिकडे पण काय अवशेष भेटत आहेत किंवा काय होतंय ते. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. चला, धन्यवाद.